परभणी जिल्ह्यातील पेठ पिंपळगाव येथील नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यानं 20 गावांचा संपर्क आता तुटलेला आहे। चोरवड राणी सावरगाव रस्त्यावरील पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे। रस्त्याचं काम सुरू असल्यानं कंत्राटदारानं पर्यायी वाहतुकीसाठी पूल तयार केला होता, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे हा पूल वाहून गेला। त्यामुळे परिसरातील नागरिकांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। वर्धा जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक भाग जलमय झाले, तर नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। देवळी तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। सरुळी इथल्या यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे मार्ग बंद झालाय। अनेक पुलांवरील वाहतूक ठप्प झाली आहे। घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतशिवार जलमय झालेत। समुद्रपूर तालुक्यातील पिपरी जवळ नाल्याला पूर आल्यानं विद्यार्थी तासनतास अडकून पडले होते। कालपासूनच पावसाची सर्वदूर जोरदार बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मी सध्या सरुळ येथील यशोदा नदीच्या पुलावर आहे आणि वर्धा राळेगाव हा मार्ग बंद झालेला आहे। वाहतूक ठप्प झाली आहे। दृश्यांमध्ये पाहू शकता पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। एकूणच सर्वत्र हा जो भाग आहे हा जलमय झालेला आहे। अनेक हेक्टर शेकडो हेक्टर जी शेती आहे ही पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसू शकतो। देवळी तालुक्याला मोठ्या प्रमाणात या पावसाचा फटका बसला आहे। एकूणच तेथीलही जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। जवळपास देवळी तालुक्यातील 6 मार्ग हे बंद झालेले आहे, तर शिरपूर असो, भिडी असो, रत्नापूर असो या गावातील घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेले आहे। काही विद्यार्थी सुद्धा पावसाच्या पाण्यामध्ये अटकले होते। एकूणच एका युवकाला रेस्क्यू सुद्धा करण्यात आलेला आहे। DDRF NDRFच्या पथकाने ते रेस्क्यू केलेलं आहे। एकूणच पावसाची जोरदार बॅटिंग असून काल पावसाचा ऑरेंज अलर्ट होता, तर आज येलो अलर्ट आहे। मुसळधार पाऊस वर्धा जिल्ह्यात बरसतो आहे। प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा दिला असून सध्या तरी पावसाची रिपरिप थांबली आहे, परंतु मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, सरुळ, वर्धा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये धुवाधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली। आर्णी शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीला पूर आलाय आणि त्यामुळे नदीचं पाणी हे आता घरांमध्ये शिरलंय। उदयनगर, शनी मंदिर आणि मोबिनपुरा भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। शेकडो घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलंय। पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। हवामान विभागानं यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। जवळपास 11:30च्या नंतर अरुणावती नदीला महापूर आला आणि नागरी वस्तीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली। रात्री 1:30च्या जवळपास नागरी वस्तीत पाणी पूर्णपणे शिरलं आणि उदयनगरचा हा भाग, भाजी मंडीचा भाग हा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि 1:30 वाजताच्या जवळपास 2 वाजता सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। अतिशय हातोहात नुकसान या महापुरामुळे झालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिल्यामुळं थोडीशी सतर्कता बाळगण्याचा प्रयत्न केला, पण ही परिस्थिती जवळपास 10 वर्षानंतर आर्णीतनी अशा अचानक पुरामुळे घडलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे घाटंजी तालुक्यातील सायफळ परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणाला जोडणाऱ्या उनकेश्वर जवळील पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे पुलावरील कठडेही वाहून गेले। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। यवतमाळमधली ही बातमी आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं घाटंजी तालुक्यातील सायफळ परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। आपण हे दृश्य पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसतोय। विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणाला जोडणाऱ्या उनकेश्वर जवळील पैनगंगा नदी आहे। या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा पूल या सगळ्या भागांना जोडतो, त्याच्यावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे पुलावरील कठडेही वाहून गेले। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। यवतमाळ शहरातील दत्त चौक ते दाते कॉलेज चौक मार्गावरील सदोष नाले बांधकामाचा फटका हा व्यावसायिकांना बसतोय। गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रस्त्यावर साचलेलं पाणी हे थेट दुकानांमध्ये शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। 3 वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामादरम्यान स्थानिकांनी तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे। नाल्या पूर्ण चोकून नाल्या पाणी वरती येऊन राहिलं। नाल्या छोट्या झाल्या आणि पाण्याच्या धारा जे येऊन राहिल्या ते पूर्ण मोठ्या आहे आणि त्या नाल्याला एवढं पाणी कंट्रोल होऊन नाही राहिलं आणि नाल्या खूप छोट्या झाल्या आहे। बरं, इथून पाणी किंवा जसं ब्लॉकेज होते तर ते काढायसाठी कुठे आधामाधात काहीच नाही आहे। पूर्ण इथून त्या चौकातून यायला डायरेक्ट त्याच चौकात आहे आणि हे मागच्या आमच्या ज्या गल्लीच्या साईडचं पाणी ते वर इकडे येऊन राहिलं पूर्ण नालीच्या तोंडात गाल पाणी सुद्धा नाही आहे।
आता काय मागणी आहे तुमची प्रश्न? काहीच नाही, व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. अन्यथा काही नेहमीचाच आम्हाला त्रास राहणार आता. पुराच्या पाण्यातून कार नेणं हे जीवावर बेतलेलं आहे. पुराच्या पाण्यामध्ये कारसह 3 जण वाहून गेलेले आहेत. यवतमाळच्या दहेली इथल्या कुपटी नदीच्या पुलावरची ही दुर्घटना आहे. पती बचावला तर पत्नी आणि 2 चिमुकल्या मुली बेपत्ता आहेत. पुराच्या पाण्याचा अंदाज चुकल्यानं ही दुर्घटना घडली. अविनाश खंडारे झाडावर चढल्यानं बचावलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त मार्ग ओलांडताना 2 धक्कादायक घटना घडल्या. रेंगेवाही नाल्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कार पुराच्या पाण्यात वाहून जाऊन झाडाला अडकली. स्थानिकांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर सोनापूर नाल्यावर पुलावरून पाणी वाहत असताना 2 दुचाकी प्रवाहात वाहून गेल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. प्रशासनानं नागरिकांना पूरग्रस्त मार्ग टाळण्याचं आवाहन केलेलं आहे. झाला गेली गाडी त्याची. आता गाडी ते गॅरंटीने गाडी गेली. गडचिरोलीमध्ये पूरस्थिती कायम आहे. 12 प्रमुख मार्ग अजूनही बंद आहेत. आष्टी आलापल्ली मार्ग तासाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा परिणाम अद्यापही कायम असून आज सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद होते. दरम्यान आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील पाणी ओसरलं असून दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं तासाभरात वाहतूक सुरू होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली. हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्गावरील पर्लकोटा नदी, असरअली सोमणपल्ली राष्ट्रीय महामार्गावरील सोमणपल्ली नाला तसंच एटापल्ली, अहेरी, चामोर्शी, भामरागड आणि देसाईगंज तालुक्यातील अनेक मार्ग अजूनही पाण्याखाली असल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम असल्यानं नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. जालना शहरासह परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागानं जालना जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. शहर आणि परिसरामध्ये दिवसभर पावसाची रिपरिप कायम असून वातावरणात गारवा निर्माण झालाय आणि या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसंच शेती पिकांसाठीही हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली. खबरदारी म्हणून धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले असून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसत होता. हतनूर धरणाचे 36 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत. तापी नदीपात्रामध्ये 78,823 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली. सकाळी 7 वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी ही 211.950 मीटरवर पोहोचली असून धरणाचे 36 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत. जळगावमध्ये नद्यांना पूर, मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत. पारोळा तालुक्यातील चोरवडमधील अंजनी नदीला पूर आलेला आहे. चोरवड येथील पूल पाण्याखाली गेला आहे. पारोळा भाडगाव तालुक्याचा संपर्क यामुळे तुटलेला आहे. नदीपात्रा शेजारील मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पारोळा तालुक्यातील चोरवड येथील अंजनी नदीला मोठा पूर आलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये मालेगाव आणि मनमाड परिसरामध्ये पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांच्या उघडीनंतर आता काल रात्रीपासून काही ठिकाणी जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मका, बाजरीसह खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण असून चांगल्या पावसाची अपेक्षा कायम आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलेला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या भागामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असून भूजल पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसलेला आहे. महामार्गावर झाडं कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. बुलढाणा खामगाव महामार्गावरील वाहतूक ही 3 तासांपासून ठप्प आहे. रस्ता मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. बुलढाण्यामध्ये नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जालना शहरामध्ये मुसळधार पावसाची दमदार हजेरी तर सखल भागांमध्ये यामुळे पाणी साचले आणि नागरिकांची गैरसोय होते. जालना शहरामध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावल्यानं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते आणि परिसर जलमय झाले असून नागरिकांची गैरसोय होते. मात्र या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेती पिकांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे माळेगाव बाजार परिसर जलमय झालेला आहे. सततच्या पावसामुळे नाल्याला पूर आल्यानं पाणी गावात शिरलं असून अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. रस्त्यांवर पाणी आल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते तर काही घरांमध्येही पाणी शिरलंय. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार हजेरी. हिंगोलीची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदीला पूर आलाय. नदीकाठच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे तरी शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. रखडलेल्या शेतीकामांना वेग मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. तर रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदीला पूर आला असून नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे काही प्रमाणात नुकसान झालंय. मात्र पावसामुळे रखडलेल्या शेती कामांना गती मिळणार असून धरणांच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय. गोंदियामधील अर्जुनी मुरगाव तालुक्यामध्ये वादळाचा कहर. गोंदियातील वादळामध्ये 10 जण जखमी झाले. 2 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. 97 घरांचं नुकसान झालंय. तब्बल 20 तास वीज पुरवठा खंडित राहिला. झाडं कोसळल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मुरगाव तालुक्यामध्ये वादळानं मोठा कहर केला. 10 जण जखमी झालेले आहेत. जालना जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवलेली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय. जालना जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. बेळगावातील घटप्रभा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदी दुथडी भरून वाहते. 171 फूट उंचीवरून गोकाकचा ऐतिहासिक धबधबा सुद्धा आता प्रवाहित झाला. पर्यटकांची गोकाक धबधब्याकडे आता गर्दी होते. गोकाक शिंगणापूर ब्रिज कम बॅरेज पाण्याखाली गेलेला आहे. महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीला पुन्हा नवसंजीवनी मिळालेली आहे. कोल्हापूरच्या नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरामध्ये आज पहाटे 4:30 वाजता दुसरा दक्षिणद्वार सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे पुराचं पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत श्रींच्या चरणांना स्पर्श झाला आणि यानंतर परंपरेनुसार दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. सध्या मंदिर परिसरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं श्रींची उत्सवमूर्ती नारायण स्वामी मठामध्ये ठेवण्यात आली असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
आसाममध्ये निर्माण झालेल्या भीषण पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जोरहाट जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं शेकडो कुटुंब बेघर झाली आहेत. नागरिकांनी घरातील साहित्य, पशुधन आणि रोजगाराची साधनं गमावलेली आहेत. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं अनेक गावं पाण्याखाली गेली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी आणि तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये स्थलांतरित